हिम्मत कर, धीर धर, विखुरलेलाही नक्की सावरशील. विश्वास ठेव, आभार मान, वेळच तर आहे निघून जाईल. उजेडात तर भेटूनच जाईल कोणी ना कोणी, पण शोध त्याचा घे जो अंधारातही साथ देईल. काहीतरी इच्छा राहिलीच असेल ना त्या पावसाच्या थेंबांची, नाहीतर कोण पडतं जमिनीवर आभाळापर्यंत पोचल्यावर. तुझ्या मर्जीनुसार बदलू प्रत्येक वेळी, हे तर अशक्य आहे. माझंही काहीतरी अस्तित्व आहेच की. मी कोणता आरसा तर नाही. खूप उणिवा काढतात ते माझ्यात, त्यांना पाहिजे देव. पण मी तर निघाले एक सामान्य मनुष्य. मशिनींचा काळ आहे हा. इथं नुसत्या बोटांनी पुसल्या जातात आयुष्यभराच्या आठवणी. तुम्ही कुणाबरोबर लाख चांगले वागा आणि फक्त एक चूक करा. लोक मग चूक लक्षात ठेवतात आणि चांगुलपणा विसरून जातात. अंतर वाढवलंस तू, मग भिंत मजबूत केली मी. थोड्याशा गैरसमजाने किती प्रगती केली. जेव्हा रुसवा फुगा आपल्यांसाठी असतो तेव्हा तिथं शांतताच बरी. प्रत्येक वेळी युद्धच व्हावं हे गरजेचं तर नाही. लहानपणीची खेळणी खुणावत आहेत, विचारत आहेत कसं वाटतंय तेव्हा, जेव्हा लोक तुमच्या भावनांशी खेळतायत. नेहमी निरागस आणि अल्लड बनून राहावं वाटतं, पण हे आयुष्य नेहमीच समजूतदार बनायला भाग पाडतं. ध्येयापासून भटकवतात काही लोक, म्हणून प्रत्येकाला रस्ता विचारणंही योग्य नसतं. हा वाईट काळही कमालीचा असतो ना. हाजी हाजी करणारेही तू तू मे करायला लागतात. चल जीवना, एक नवीन सुरुवात करू. ज्या अपेक्षा इतरांकडून होत्या त्या स्वतःकडूनच करू. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात. कितीही सजवली तरी कधी आपली होत नसतात. प्रश्नपत्रिकेसारखं आहे आयुष्य. जसं आहे तसं स्वीकारावं. कोणताच विकल्प नाही, सगळेच प्रश्न सक्तीचे. जोपर्यंत रस्ता समजायला लागतो तोपर्यंत परतण्याची वेळ होते. हेच तर जीवन आहे. बस पुढच्या वळणावर सुख असेल. चल आयुष्यात थोडं अजून चालूया. बोलताना शब्दात थोडासा बदल करून बघ तू. बघून हसू नको, तर फक्त हसून तर बघ. ऐकलंय प्रशंसेच्या पुलाखालून स्वार्थाची नदी वाहत असते. शब्द फक्त टोचतात, पण अबोला तर सरळ मारूनच टाकतो. रुसवे फुगवे तर चालू श्वासापर्यंतच असतात, नंतर तर फक्त पश्चातापच शिल्लक राहतो. कुणाच्याही इमानदारीचा अंदाज त्याच्या दिलेल्या वचनांवरून लागतो. फार मन करतं पावसात भिजायचं, पण ना ते जोडीदार राहिले ना लहानपण. पुस्तकाविना जे धडे शिकले जातात त्याचंच तर नाव जीवन आहे. काही लोक धोका देऊनही स्वतःला चुकीचं मानत नाहीत आणि काही लोक धोका खाऊन पण स्वतःला चुकीचं समजतात. कुणीतरी म्हटलं, किती भोळा आहेस तू, तुला कोणीही लुटून जातं. आता त्याला कसं सांगू? मला लुटणाऱ्याला तर 2 हात आहेत, पण मला देणाऱ्याला 1000 हात आहेत. काळजी करू नकोस, निघून जातात हे क्षणही, ज्याचं जाणं अवघड वाटत असतं. आता तर सुखसुद्धा मिळतं तेव्हा भीती वाटते. माहीत नाही या सुखाची काय किंमत मोजावी लागेल. जेव्हा खूप काही असतं सांगण्यासारखं, तेव्हाच माणूस शांत होऊन जातो. आणि ही शांतता ज्यांना आवडू लागते ते लोक पुन्हा कधीच बोलत नसतात. श्वास संपल्यावर माणूस एकदाच मरतो, पण साथ सुटल्यावर माणूस वारंवार मरत असतो. प्रेम कधीच संपत नसतं, ते फक्त वाढतच असतं. कधी सुख बनवून तर कधी दुःख. बदलतात सगळेच, कुणी वाईट काळात तर कुणी चांगल्या. खऱ्या लोकांना बहुतेक खोटं माहीतच नसावं, पण खोटारड्या लोकांना खरं नेहमीच माहीत असतं. आतून तुटलेला माणूस बाहेरच्या लोकांसाठीही काहीच कामाचा नसतो. मी मृत्यूला पाहिलं तर नाही, पण बहुतेक तो खूप सुंदर असेल. कारण जो पण त्याला भेटतो तो जगणंच सोडून देतो. पारखलं तर कुणीच आपलं नसतं आणि समजलं तर कुणीच परकं नसतं. कुणावर प्रेम करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे त्या माणसाला तुमच्या प्रार्थनेत सामील करणं. जग आहे, त्रास देतच राहील, पण तुम्ही नेहमी आनंदी राहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.